कुंभमेळ्याची बैठक झालेली आहे, जी माहिती सूत्रांकडून कळते. मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, खडेबोल सुनावलेत आणि एका महिन्याच्या आत कामगिरी सुधारण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. नेमकी काय माहिती? आज कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये विस्तृत बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घेतली होती. सर्व अधिकारी पदाधिकारी या बैठकीला हजर होते. नाराजी म्हणता येणार नाही, पण कुंभमेळा आता एका वर्षावर आलेला आहे. बरोबर पुढच्या वर्षी ऑगस्टमध्येच या ठिकाणी अमृत स्नान त्या ठिकाणी होईल आणि म्हणून कामांना अधिक गती द्यावी लागेल, ही वस्तुस्थिती आहे. कारण यावेळेला आपण जवळपास 35 ते 40 हजार कोटी रुपये खर्च नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी या ठिकाणी करतो आहोत. घाटांची कामं आहेत, रस्त्यांची कामं आहे, सिवरेज ट्रीटमेंटची कामं आहेत आणि त्यामुळे या सगळ्या कामांना गती देणं आवश्यक आहे. तशी कामं खरं म्हणजे आउटर रिंग रोड जो आहे तो आपल्यासाठी नाशिक शहरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भूसंपादनाला थोडा विलंब त्या ठिकाणी लागत होता, पण आता तोही प्रश्न संपलेला आहे. काही ठेकेदारांच्या अडचणी होत्या, त्यासुद्धा सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक सूचना सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, ते अतिशय दर्जेदार असलं पाहिजे, क्वालिटीच्या संदर्भामध्ये कुठे तडजोड होता कामा नये, अशा कडक सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि गरज पडल्या दर महिन्याला माननीय मुख्यमंत्री कुंभमेळ्याचा आढावा या ठिकाणी घेतील, कारण यावेळेचा कुंभमेळा हा अतिशय आगळा वेगळा होणार आहे. गेल्या वेळी 3-3.5 भाविक या ठिकाणी आलेले होते. यावेळेला 10 ते 12 कोटी भाविक म्हणजे 4 पट अधिक भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून मग त्या संदर्भात आम्हाला तेवढ्या सोयीसुविधा सुरक्षा ही सुद्धा या ठिकाणी द्यावी लागेल. हा कुंभ सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा, हरित व्हावा आणि सुरक्षित व्हावा यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी आहे. भाऊ, मात्र जे काही खड्डे आहेत त्या खड्ड्यांवरून खरं तर खूप नाराजी पाहायला मिळाली. ज्यांचं काम देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले अशी देखील माहिती मिळते आणि लवकरात लवकर ही सुधारणा. नाशिक शहरातले जवळपास जे मुख्य रस्ते आहेत ते सर्व आपण आता सिमेंट काँक्रीटचे करणार आहोत. पुढचे 30-40 वर्ष कुठे खड्डा पडणार नाहीत अशी काळजी आपण या ठिकाणी घेतो. पण हे होत असताना मग रस्त्यांची कामंही सुरू आहेत आणि म्हणून मग अर्धा रस्ता सुरू आहे, अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे का तिथे काम सुरू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी रस्ते पडलेले ही वस्तुस्थिती आहे. नाशिककरांना त्रास होतोय, होणार आहे हे मी आधी सांगितलेलं होतं. माफी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितलेली होती, पण आता या संदर्भामध्ये अतिशय कडक सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 3 दिवस मी नाशिकला ठाण मांडून बसलो होतो. त्या ठिकाणी रस्ते बुजवण्याच्या कामावर स्वतः मी हजर होतो, आमचे सर्व अधिकारी होते, पदाधिकारी होते आणि 7 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सगळे रस्ते आम्ही बुजवू असंही मी या ठिकाणी सांगितलं होतं. ते काम अतिशय वेगाने सुरू आहे, जोरात सुरू आहे. येथे अजून 2-3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये हे सगळे रस्ते या ठिकाणी बुजवले जातील. राज ठाकरे कुंभमेळ्याचं काम जे आहे ते सगळं गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरना तुम्ही कुंभमेळ्याचं काम दिलं. मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यांनी त्याला मी सगळी कामाची यादी देतो. आता जवळपास शहरामध्येच 1,500 कोटीचे कामं सुरू आहेत, त्यातले ठेकेदार त्यांनी सांगावेत. आउटर रिंग रोड सुरू आहे, त्याचे ठेकेदार ठरलेले आहेत, ते सुद्धा त्यांची यादी त्यांना देतो, त्यांनी ती बघावी. घाटाचे कामं चाललेले आहेत, सर्व कामांची यादी मी त्यांना देतो आणि त्यांनी सांगावं याच्यामध्ये बाहेर राज्यातले ठेकेदार कोण आहेत. आता खरं म्हणजे ऑनलाईन टेंडर असल्यामुळे ते कोणी भरू शकतं, तरीसुद्धा या ठिकाणी कोण कोण बाहेरच्या राज्यातले ठेकेदार आहेत हे त्यांनी आम्हाला सांगावं. आणि ते वारंवार म्हणतात भ्रष्टाचार सुरू आहे. मी त्यांना सगळ्या कामांची यादी देतो. या कामांमध्ये तुम्हाला म्हणजे मला सांगायला हरकत नाही, महापालिकेचे कामं आहे 20%, 22%, 25% बिलो गेलेले आहेत. परवा आम्ही दुरुस्तीचे कामं काढलेत गेल्या आठवड्यात 15 दिवसापूर्वी 30% बिलो, 35% बिलो ही त्या ठिकाणी कामं निघालेत. मग यात भ्रष्टाचार कसा असू शकेल? 30 आणि पूर्ण ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये पारदर्शकता आहे. 30-30, 35-35% कामं बिलो जात आहेत. फायबर केबलचं काम निघालं तिथं 42% बिलो गेलेलं आहे. आणि मग त्यांनीच मला सांगावं की याच्यामध्ये कोणता भ्रष्टाचार झालेला आहे. उगाच काहीतरी अपुऱ्या माहिती आधारावर किंवा राजकीय स्टेटमेंट करायचे कशासाठी करतात आपण आधी माहिती घ्या, जाणून घ्या आणि यात 1% जरी तथ्य असेल कुठल्या कामामध्ये तर तुम्ही आम्हाला सांगा की हे काम तुम्ही अभाव दिलेलं आहे, हे काम मॅनेज करून दिलेलं आहे, हे त्यांनी मला सिद्ध करून दाखवावं. विनाकारण काहीतरी घाणेरडे आरोप करू नका. कुंभमेळा आपल्या सर्वांसाठी आस्थेचा विषय आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार आहे, निकृष्ट काम चालू आहे. याच्यासाठी आपण IITची नियुक्ती केलेली आहे, आपण टिस्को टाटा कंपनीची नियुक्ती केली क्वालिटीच्या बाबतीमध्ये. इथे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे सक्त आदेश आहेत की इथे कुठेही तडजोड करायची नाही आणि म्हणून आम्ही कुठल्याही टेंडरमध्ये मॅनेज झालं, बाहेरच्या ठेकेदाराला दिलं, याला तर दिलं असं अजिबात झालेलं नाही.
भाऊ, पण राज्य त्यांनी असं सरकारने देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. देशविरोधी माहिती पसरवणारी काही 144 मासिकं असतील ती बंद केलेली आहेत, कारण ते देशविरोधी माहिती पसरवण्याचं काम करतात. बरोबर आहे. आपल्याकडे खरं म्हणजे सर्वात मोठी प्रायोरिटी आपल्या देशाला आहे आणि अशा पद्धतीने काहीतरी खोट्या अफवा पसरायच्या, खोट्या बातम्या पोहोचवायच्या आणि त्यामुळे देशामध्ये अस्थिरता कशी होईल. काही लेफ्टिस्ट आता मागे लागलेले आहेत, ते आता तोंड वर काढायला लागलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की खरं आहे आणि हे केलंच पाहिजे. मला असं वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं झालेलं आहे अजिबात समजण्याचं कारण नाही. राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा मनसेची सत्ता होती तेव्हा सुंदर नाशिकला बनवलेलं होतं, पण आता आता नाशिक खड्ड्यात गेले. नाशिककरांनी आपलं सरकारी बघितलेलं आहे, आपले महापौर बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही. किती? एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला, माझा त्यांना सवाल आहे. त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. नाशिकमध्ये आपण काहीच केलं नाही, नुसत्या गप्पा केल्या, कुठलं सुंदर हरित काहीही केलेलं नाही, काहीच केलेलं नाही. आणि मग तुम्ही जर एवढं नाशिक सुंदर केलं होतं आपण म्हणतात असतं तर मग तुमचे 2, 4, 5 तर नगरसेवक निवडून आले असते, पण तुम्हाला लोकांनी कोणालाच निवडून दिलं नाही. मग यावरूनच आपण काय केलं हे आपण जरा जाणून घ्यावं आणि लोकांना हे माहीत आहे. बिहारमध्ये भाजपचा पराभव करणारे जे आहेत प्रशांत किशोर, ते सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना सल्ला देत आहेत, सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. कुठेतरी भाजपचे काही नेते नाराज नाही. या संदर्भामध्ये खरंच मला काही माहीत नाही की त्यांची काय चर्चा झाली, कशासाठी ते भेटले, का आले, त्याची मला कुठलीही या संदर्भामध्ये माहिती नाही. नाही तर मला कारण समजल्याशिवाय ते कशासाठी आलेत, का भेटलेत, का आलेत याची मला कुठली कल्पना नाही. त्यामुळे मी त्याच्यावर बोलणं काही उचित होणार नाही. त्यांनी असंही म्हटलं की प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचं बदलावं लागेल. प्रशांत किशोर असंही म्हणतात की प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचं बदलावं लागेल. नाही, आता त्यांचं स्टेटमेंट काय आलं किंवा त्याचं आपसामध्ये काय बोलणं झालं या बाबतीत मला माहीत नाही. मला खरंच माहिती नाही. आता ते काय त्यांना काय सल्लागार म्हणून नेमलं आहे का काय मला कसं काय माहिती असेल. त्यामुळे मला माहीत असताना मी या संदर्भात बोलू शकत नाही. विजय चौधरी यांना अटक केलेली आहे. ज्या पद्धतीने हे सगळे ऑडिओ क्लिप आले होते त्यानंतर त्यांना काल अटक केलेली आहे राज्यात. नाही, विजय चौधरी यांना अटक केल्याची बातमी मी चॅनलवर बघितली, आताच बघितलं. परत कोर्टात त्याला दिलं होतं. 4 दिवसाची त्यांना पोलीस कस्टडी मिळालेली आहे. हे मी आता आपल्या माध्यमातून या ठिकाणी बघितलेलं आहे. आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ते चौकशी करतील, खरं काय खोटं काय याची साक्ष मोक्ष त्या ठिकाणी होईल. पण रोहिणी खडसे असे म्हणतात की त्यांचे कॉल रेकॉर्ड ज्यांच्या सोबत आहेत, ते त्यांच्यासोबत बोललेले आहेत, त्यांच्यावरही सुद्धा कारवाई करायला हवी. हो, जे कोणी काही खराब बोलले असतील त्याचे बघावं. रिव्यू मीटिंग ली गई है, क्या डेडलाइन सेट की गई है और क्या कुछ साथी की सीएम साहब ने कहीं ना कहीं गुस्सा जाहिर की. नहीं, कुंभ मेले को लेकर क्योंकि कुंभ मेला अभी 1 साल पर है. आने वाले अगस्त में पहला अमृत स्नान होगा. 35,000 40,000 करोड़ के काम चल रहे हैं. पूरा नासिक का चेहरा बदलने वाला है. पूरे रोड सीमेंट के हो रहे हैं, घाट बन रहे हैं, एसटीपी प्लान बन रहे हैं, गोदावरी शुद्धिकरण चल रहा है. बहुत सारे काम हैं जो वहाँ पर चल रहे हैं. तो इसीलिए आज एक महत्वपूर्ण बैठक कुंभ को लेकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में हुई है. इसमें सभी अधिकारी राज्य के यहाँ पर उपस्थित थे, वरिष्ठ अधिकारी भी उपस्थित थे और उन्होंने कहा है कि भाई 1 साल बचा हुआ है. काम समय पर पूरा होना चाहिए और काम क्वालिटी का भी होना चाहिए. इसमें कोई जल्दबाजी में कोई ख़राब काम हो रहा है, कोई जल्दबाजी में काम का क्वालिटी का कोई ध्यान नहीं दे रहा है, ऐसे होना नहीं चाहिए. इसलिए उन्होंने सख्त सूचना दी है, ताकीद दी है, वार्निंग दी है और ये काम हम समय के अंदर ही पूरा करेंगे और अच्छा काम करेंगे. क्योंकि आने वाले समय में कम से कम 10 से 12 जो श्रद्धालु है वो नासिक में आएंगे. पिछले समय जब 12 साल पहले कुंभ मेला हुआ था तब मैं ही कुंभ मेला मंत्री था. तब 3 से 3.5 करोड़ भाविक वहाँ पर आए थे, श्रद्धालु आए थे. लेकिन इस वक्त 4 गुना ज़्यादा लोग वहाँ पर आएंगे. इसलिए व्यवस्था भी हमें उतनी बड़ी रखनी है. इसलिए पूरी तैयारी नासिक के लिए हम लोग कर रहे हैं. लेकिन माननीय मुख्यमंत्री जी का स्वयं का बहुत ध्यान इस कुंभ के ऊपर है और इसके बावजूद भी हर महीने को मैं इस तरह से मालूमात लूँगा, बैठक लूँगा, मीटिंग लूँगा. ये भी माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है. एकीकडे शिवसेनेची कोर्टात केस चालू आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. त्यामुळे विरोधक आता संशय व्यक्त करतात की त्या केस संदर्भातच मोदींची भेट एकनाथ शिंदे घेतात. आता मला वाटतं माननीय शिंदे साहेब वारंवार त्या ठिकाणी भेटत असतात. ते मुख्यमंत्री महोदयांना भेटतात, अमित भाईंना भेटतात, राष्ट्रीय अध्यक्षांना भेटतात. याच्यामध्ये काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.